आणि आता एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते ते म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला। या संदर्भात केंद्रानं कोर्टासमोर प्रतिज्ञापत्रही सादर केलंय। केंद्रानं राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती। आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते ते म्हणजे एम्पिरिकल डेटा देण्याची याचिका फेटाळलेली आहे। राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। राज्य सरकारला हा मोठा धक्का म्हणता येईल। ओबीसी आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारला एक मोठा धक्का बसलाय। एम्पिरिकल डेटा देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का म्हणता येईल? नक्कीच राज्य सरकारची जी मागणी होती की एम्पिरिकल डेटा जो आहे तो देण्यात यावा, परंतु केंद्र सरकारने जे ॲफिडेव्हिट केलं होतं त्यामध्ये म्हटलेलं आहे की जो एम्पिरिकल डेटा केंद्राने गोळा केलेला आहे तो डेटा सदोष आहे, त्यामध्ये अनेक चुका आहेत, त्यामुळे हा डेटा देता येणार नाही असं केंद्र सरकारनेच म्हटलं होतं। आणि कुठेतरी सुप्रीम कोर्टाने हे म्हणणं जे स्वीकारलं आणि म्हणून राज्याची जी मागणी आहे की एम्पिरिकल डेटा द्यावा, त्या याचिका जी आहे ती फेटाळून लावलेली आहे। आता जी दुसरी सुनावणी चालू आहे की ओबीसीचं जे आरक्षण जे आहे ते सोडून इतर जागांवरच्या ज्या निवडणुका घोषित करण्यात आलेल्या आहेत त्याबाबत चालू आहे। राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की संपूर्ण बॉडीचं निवडणूक घ्यावी किंवा जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व निवडणुका पुढे ढकलाव्या। आता या प्रेयरवर जे आहे सुनावणी सुरू आहे। रश्मी, राज्य सरकारकडून जी भूमिका मांडण्यात आली किंवा जी बाजू मांडण्यात आली सुप्रीम कोर्टात त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का? त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली? एम्पिरिकल डेटा देण्यात यावा, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा होते त्यांनी देखील एम्पिरिकल डेटाची मागणी केली होती आणि तेव्हा देखील केंद्र सरकारने हेच सांगितलं होतं की या डेटामध्ये चुका आहेत, आम्ही हा डेटा देऊ शकणार नाही। आणि आता देखील कोर्टामध्ये पुन्हा एकदा केंद्र सरकारने हीच भूमिका मांडलेली आहे की हा जो डेटा आहे तो सदोष आहे, त्यामुळे आम्ही डेटा देऊ शकणार नाही। आणि सुप्रीम कोर्टाने ते म्हणणं मान्य केलं आणि म्हणूनच राज्य सरकारची जी मागणी करणारी याचिका आहे ती फेटाळली आहे। धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ओबीसी आरक्षणा प्रकरणीची ही आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ते म्हणजे एम्पिरिकल डेटा देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानंही फेटाळलेली आहे। यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकारची ही मागणी फेटाळली होती। त्याचं कारण केंद्र सरकारनं दिलं होतं ते म्हणजे जो एम्पिरिकल डेटा उपलब्ध आहे तो सदोष आहे आणि त्यामुळे तो केंद्र सरकार देऊ शकत नाही। प्रतिज्ञापत्रही कोर्टात केंद्र सरकारनं सादर केलं होतं। त्यामुळे आता राज्य सरकारने जी मागणी केली होती एम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा अशी, तर त्याला आता हा मोठा धक्का बसलेला आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी, एम्पिरिकल डेटा देण्याबाबत सरकारने जी याचिका केली होती ती सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण देताना प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं जी माहिती जो डेटा उपलब्ध आहे तो सदोष असल्यानं तो देता येणार नाही। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता ओबीसी आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारला हा मोठा धक्का मानता येईल। पुढची सुनावणी अजून सुप्रीम कोर्टात सुरू आहे, मात्र आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्य सरकारला हा मोठा ओबीसी अभ्यासक श्रवण देवरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। श्रवण देवरे, राज्य सरकारची जी याचिका होती एम्पिरिकल डेटा मिळण्याची ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। या पुढची सुनावणी अजूनही कोर्टात सुरू आहे, मात्र एम्पिरिकल डेटा न मिळाल्यामुळे काय नेमका परिणाम या सगळ्या याच्यावरती होऊ शकतो? नाही, खरं म्हणजे हे काय म्हणतात ना ते की येडगावहून पेडगावला जाणे असा जो प्रकार म्हणतो आपण, बेड पांघरून पेडगावला जाणे, तर खरं म्हणजे ज्या जनगणनेमधून हा एम्पिरिकल डेटा करण्याची मागणी केली जाते आहे ती जनगणना SECC 2011 या कायद्याप्रमाणे केलेली ती जनगणना आहे। आणि या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम असं टाकलेलं आहे केंद्र सरकारने त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार असताना की SECC 2011च्या अंतर्गत जी जनगणना होईल, जातीय आणि आर्थिक जनगणना आणि जातनिहाय जनगणना, जी काही आकडेवारी जो काही डेटा गोळा होईल तो डेटा कोणत्याही संस्थेस देण्यास केंद्र सरकार बंधनकारक राहणार नाही। म्हणजे सुप्रीम कोर्टाने जरी उद्या सांगितलं की अमुक याला डेटा द्या, तमक्याला डेटा द्या, तर तिथे कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे
की सुप्रीम कोर्टाला सुद्धा आम्ही हा डेटा देणार नाहीत, आमच्यावर ते बंधन नाही. उद्या राष्ट्रपतीने मागितलं तरी राष्ट्रपतीला देण्यास ते बंधनकारक नाहीत, राष्ट्रपतीला ते डेटा देऊ शकत नाहीत. मग सीएम कोण लागून गेला एवढा मोठा? सीएम काय सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे की राष्ट्रपतीपेक्षा मोठा आहे? हे सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकार डेटा देणार नाही. त्याला कुणीही बळजबरी करू शकत नाही, कारण कायद्यामध्येच तशी तरतूद आहे की तो डेटा आम्ही नाही ठरवलं तर आम्ही नाही देणार. मग तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, नाही तर आणखी राष्ट्रपतीकडे जा. हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा वेळ पांघरून पेडगावला जाणारे हे सगळे विरोधी पक्ष नेते, नंतर सगळे मविया सरकारचे सगळे मंत्री नेते, ओबीसी नेते, मुख्यमंत्री हे सगळे वेड्यात काढतायत ओबीसी जनतेला. ते हे खूप धूर्त आहेत, खूप हुशार आहेत ते, म्हणून ते आम्हाला ओबीसीना मूर्खात काढतायत. आणि आमचे ओबीसी नेते जे आहेत ते या षड्यंत्रामध्ये ओबीसी नेते सामील आहेत. ओबीसी नेते ओबीसींना खड्ड्यात घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत, आपल्या वरच्या जातीच्या नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी. आणि पुढचं सगळं भवितव्य आपल्याला माहित आहे की विदाऊट ओबीसी आरक्षण या सगळ्या निवडणुका 5 जिल्हा परिषदांच्या झाल्या, तशा आता या पुढच्याही निवडणुका विदाऊट ओबीसी आरक्षण होतील म्हणजे होतील. कारण ओबीसींना खड्ड्यात टाकण्याचं यांनी पक्का केलेलं आहे. आणि या षड्यंत्रामध्ये ओबीसी नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षातले पदाधिकारी हे सगळे या षड्यंत्रामध्ये सामील आहेत. आम्ही खरा दोष देतो ते या ओबीसी नेत्यांना. श्रावण डेवरे, फक्त शेवटचा प्रश्न, जे आता या सगळ्या लढ्याचं म्हणा किंवा या सगळ्या प्रकरणाचं नेतृत्व करतायत त्यांच्यावरती आपला आरोप आहे? हे सगळे, हे बघा, आमचा आरोप फडणवीसांवर नाही. फडणवीस हे त्यांच्या जातीसाठी प्रामाणिकपणे काम करतायत. आमचा आरोप अजित पवार, शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाही, कारण ते आपल्या जातीसाठी प्रामाणिकपणे काम करतायत आणि ओबीसी आरक्षण नष्ट करतायत. ओबीसी नेते कोणाशी प्रामाणिक आहेत? ओबीसी नेते ओबीसी समाजाशी प्रामाणिक आहेत का? हे ओबीसी समाजाला एवढं सुद्धा सत्य सांगू शकत नाहीत की केंद्राकडून आपल्याला डेटा मिळूच शकत नाही. हे एवढंच सत्य सुद्धा ओबीसी नेते ओबीसी जनतेला सांगत नाहीत. उलट ते ओबीसी जनतेशी खोटं बोलतात ओबीसी नेते की आम्ही केंद्राकडून डेटा घेऊ. अरे, अजित पवार इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पैसे देत नाहीत. त्या अजित पवारांच्या दाराशी जाऊन बसा ना. ओबीसी नेत्यांनी त्याच्या दाराशी जाऊन बसावं नका. अजित पवारांना काही त्याच्या खिशातून पैसे द्यायचे का अजित पवारांना? या सगळ्या ओबीसी नेत्यांनी एकदा अजित पवारांच्या दाराशी जाऊन बसलं पाहिजे, नाहीतर मग नाही होत असेल तर राजीनामे द्यावेत. या सगळ्या ओबीसी नेत्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. मंत्रिपदाचे राजीनामा द्या, पक्षातल्या नेतेपदाचा राजीनामा द्या, काय कुठलं पद असेल नगरसेवकापासून तर वरपर्यंत सगळ्या पदांचा राजीनामा ओबीसी नेत्यांनी दिला पाहिजे. मग बघा तुम्हाला कसा डेटा मिळत नाही ते. बरोबर, ठीक आहे. श्रावण डेवरे, आपली भूमिका लक्षात आली. तुर्तास धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि भूमिका मांडल्याबद्दल. आपण पाहतो इम्पिरिकल डेटा देण्याची याचिका फेटाळल्यामुळे यापुढच्या सगळ्या सुनावणीवरती त्याचा काय परिणाम होणार आहे याबद्दल श्रावण डेवरेंनी एक महत्त्वाची खरं तर भूमिका मांडली किंवा शक्यता वर्तवली. ते म्हणजे आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या ओबीसी आरक्षणाविनाच होतील, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय.